आपण बघत आहात AKP न्यूज मराठी, आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील राजवाडा परिसरात पतीने पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करत गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला। सिंधुबाई पिठे व 48 असे या हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की महिला एका हॉटेलमध्ये काम करत होती। पती 15 दिवसापूर्वी आला होता। पती पत्नीमध्ये वाद झाल्याने पतीने कोयत्याने हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। मुलगा घरी आल्यानंतर दरवाजाला बाहेरून कडी लावलेली असल्याचे निदर्शनात आले। त्याने कडी उघडून पाहिल्यानंतर आई रक्ताच्या सारळात दिसली। तात्काळ याबाबत पोलिसांना कळविले। महिलेचे शिर धडा वेगळे करत निर्घुण हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली। पती दिलीप पेटे हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे। सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे, उपनिरीक्षक SD खांडवी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून पती पत्नीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। माझे नाव शानू दिलीप पेटे। मी 11:15 वाजता घरी आलो तर माझी मम्मीला चाकू मारून टाकेल होतं। तर त्यानंतर मी बाहेर पळालो। तर मग या गावांचे लोक जमा केले। तर मग त्याच्या आगल्या दिवशी तर वाद झाला मम्मी पप्पांमध्ये। तर मग आम्ही ते ओझरला ते लग्नाला जायचं होतं। लग्नाला नाही गेलो तर त्याच्यावरून झालं असं। किती वाजता तू घरी आला? 11:15 वाजता। पप्पा कोणत्या कंपनीत कामाला होते? कोणतरी कंपनीत कामाला होतं, कंपनी नाव नाही माहिती। ठेकेदार होता, ठेकेदार गाडीवरून त्याला निघून जायचं। मम्मी कंपनीमध्ये कामाला होता का घरी होती? ती साई हॉटेलमध्ये होती। साई हॉटेल, साई वडा का साई हॉटेल? साई वडावाला। किती वर्षापासून होती? 2-1 वर्ष झाले असं। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।